बघा, आता वन डे नुसार मित्रांनो आपल्याला समजते की आपण स्मॉल टाइम फ्रेमला जर काही कन्फर्मेशन मिळालं आपल्याला, तर इथं आपण आहे ना एक एक सेल साईडची एंट्री घेऊ शकतो स्मॉल टाइम फ्रेमला, बट विथ कन्फर्मेशन. बघा, 15 मिनिटाला पण स्ट्रॉंग टीआरएस तोच आहे, आणि आपण 5 मिनिटाला बघितलं तर 5 मिनिटाला हे दोन कन्फर्मेशन आपल्याला दिसत आहे, स्ट्रॉंग आणि वीकचं. बरोबर, हे भेटलं तर आपण सेल साईडला जाऊया, राईट. बट आता आपण जरा स्मॉल टाइम फ्रेमला जर बघितलं, एक मिनिट, आपण स्मॉल टाइम फ्रेमला जर बघितलं ना, जसं 1 तास लावूया. 1 तास काय सांगतो आपल्याला बघूया. 1 तास सांगतोय की स्ट्रॉंग टीआरएस झालाय, बरोबर. बघा, आता 1 तासाला आपण बाईंगचे झोन मार्क करूया. बघा, हा आपला लोअर लो, लोअर हाय, लोअर लो, राईट. आणि इथे काय झालंय, स्ट्रॉंग टीआरएस झालाय 1 तासाप्रमाणे. म्हणजे आपलं हे कोणतं स्ट्रक्चर झालंय, बाईंगचं स्ट्रक्चर झालेलं आहे. म्हणजे आपलं जे स्ट्रक्चर आधी सेलिंगला होतं, बघा इथे काय होतं, स्ट्रक्चर सेलिंगला होतं, तिथं बाय साईडला शिफ्ट झालंय, राईट. तो आता 1 तासानुसार आता आपण जर झोन मार्किंग करायचं ठरलं, तर सगळ्यात खाली आपण कोणकोणते झोन मार्क करतो सांगा बरं मला. आपण कोणते कोणते झोन मार्क करतो स्ट्रॉंग टीआरएस झाल्यानंतर? चॅट बॉक्स मध्ये मेसेज करा. मी तोपर्यंत झोन मार्क करतो. चॅट बॉक्स मध्ये मेसेज करा. एफपीजीओपी बरोबर, इमेज एक्सचेंज, येस 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 येस, बरोबर बरोबर बरोबर, इमेज आणि एक्सचेंजचे. आणि येस, ब्रेकआउटचा, राईट राईट राईट, ब्रेकआउटचा, बरोबर. आता बघा, हा झाला आपला ऑर्डर ब्लॉक, बरोबर. एक्स्ट्रीमचा कोणता? हा झाला एक्स्ट्रीमचा, इमिजिएट एक्स्ट्रीम ब्रेकआउट विथ एक्सपीजी सप्लाय, येस येस येस. सप्लाय नाही म्हणता येणार त्याला, सप्लाय नाही, सप्लाय नाही, डिमांड. इथून डिमांड सुरू होतात, म्हणजे आपला झाला डिमांड एरिया. तिथं आपण उभी मार्क केला. त्यानंतर हा झाला आपला एफपीजी, थर्ड कॅन्डलचा लो, बरोबर. बघा, इथे आपण मार्क केलं एफपीजी उभी. त्यानंतर इथे आपण मार्क करतो एक, बघा हा झाला आपला, हा कोणता झोन झाला, ब्रेकआउटचा. म्हणजे कोणता, हा जो झोन झाला, रेजिस्टन्स ब्रेक झाला, हा रेजिस्टन्सचा सपोर्ट, म्हणजे सपोर्ट, रेजिस्टन्स बिकम सपोर्ट, बरोबर. हा झाला तो झोन. हे आपले एका तासाचे झोन झाले, राईट. आता बघा, वन डे नुसार आपल्याला दिसतंय की मार्केट सेलिंगला येऊ शकतं. तो आपण इथं आपले 5 मिनिटाला आलो होतो, आणि 5 मिनिटाला आपल्याला जर बघा इथे कन्फर्मेशन मिळालंय, तर आपण सेल करणार, बरोबर. इथं आपण काय करणार, सेल करणार 5 मिनिटाच्या कन्फर्मेशनने, राईट. बघा, 5 मिनिटाच्या कन्फर्मेशनने आपण सेल करणार का? कारण की वन डे सांगतंय की मार्केट सेलिंगला येऊ शकतं, बरोबर. पण आता आपण 1 तासाला आलो, 1 तासाला काय सांगतंय बघा, 1 तासाला स्ट्रॉंग टीआरएस झालेला आहे, बरोबर. बघा, 1 तासाला काय झालं, इथे स्ट्रॉंग टीआरएस झालाय. स्ट्रॉंग टीआरएस झालाय म्हणजे याचा अर्थ काय, इथून मार्केट बाईंगला गेले. मग बाईंगला गेलं म्हणजे काय, आपण बायचे झोन मार्क केले. बघा, हा झोन मार्क केला, त्याचा हा पण झोन मार्क केला, आणि हा पण झोन मार्क केला, एफपीजीओपी, बरोबर. आता इथे बघा, इथून मार्केटने एक रिएक्शन दिली होती, बघा इथून. कोणी सांगेल का मार्केट हा 1 ओव्हरचा कुठून फिरला होता मार्केट? मार्केट कुठून फिरलं होतं सांगता येईल कोणाला? बघा, इथून मार्केट जेव्हा वरती गेला, ब्रेक झाला, ब्रेक झाला, आणि इथपर्यंत आलं, आणि इथून वरती गेलं. का गेला असेल, इथून वरती का गेला असेल? पीओआय नाही म्हणता येणार. येस, इमिजिएट एफपीजी, बरोबर बरोबर, इमिजिएट इमिजिएट, राईट 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 राईट. हा काय आपला इमिजिएट, बरोबर. बघा, फर्स्ट सेकंड थर्ड, एक मिनिट मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, आता इथून आपण तर हे तर मार्क केले आपण, बघा हे आपण मार्क कोणते केले, एक्स्ट्रीम आपण मार्क केले आहे. एक्स्ट्रीमचे झोन आपण मार्क केले, बरोबर. 1 तासाचे, बरं 1 तासाचे. पण आता आपण काउंट करूया इमिजिएट. बघा, आता हिला आपण फर्स्ट, ही सेकंड, आणि ही थर्ड, इथं पण एक गॅप होता, बरोबर. त्यानंतर ही झाली आपली फर्स्ट, सेकंड, थर्ड, गॅप नाहीये. बट हिला आपण जर फर्स्ट घेतली, बघा या कॅन्डलला, तिच्या हायला लाईन लावली, लाईनने लावत मी एक ब्लॉक मार्क करतो. बघा, फर्स्ट कॅन्डलचा हाय, आणि थर्ड कॅन्डलची रेडवाली, बघा ही बघ, ही रेडवाली, बरोबर. ही रेडवाली थर्ड कॅन्डल, तर इथून
आपला हा होता इमिजिएट, बरोबर. मग इमिजिएट एफपीजी आल्यानंतर सांगा बरं, आपण टाइम कन्फर्मेशन किती मिनिटाला आपण घेऊ शकतो? आपण कन्फर्मेशन किती मिनिटाला आणि कोणतं घेत असतो आपल्या झोन मध्ये आल्यानंतर? यस, 5 मिनिट, 5 मिनिट, बरोबर बरोबर बरोबर. 1 किंवा 5, पण बघा शक्यतो काय करायचं, जर 1 तासाचा झोन असेल ना, तर कन्फर्मेशन शक्यतो आपण घेत असतो 5 मिनिटाला, बरोबर. येस, 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 येस. एफपीजीओबी किंवा व्हॅलिड रिव्हर्सल कॅन्डल आपल्या झोन मध्ये आल्यानंतर. तर इथे बघू आपण, इथं काहीतरी कन्फर्मेशन आपल्याला भेटलं असेल. 1 तासाचा झोन आहे, आपण 5 मिनिटं बघूया. आधी 5 बघू, मग 1 मिनिट पण बघू आपण, ठीक आहे. बघा, या झोन मध्ये आपल्याला कन्फर्मेशन बघायचं आहे. बघा, स्विंग स्विंग हा स्विंग इथे, हा स्विंग इथे. हा, इथे काय झालं बघा, इथे काय झाला, टीआरएस झालाय, राईट. इथे काय झाला होता, टीआरएस झाला होता. टीआरएस झाल्यानंतर आपण काय बघतो, एफपीजीओबी, बरोबर. बघा, जरा नीट बघा. हम्म. हे बघा, या कॅन्डलने इथे ब्रेक दिला होता आपल्याला, राईट. आपल्याला इथं कुठंच एफपीजी दिसत नाहीये, पण इथे दिसते बघा. हा, ही कॅन्डल आहे ना एक नंबरला, ही बघा, ही बघा, ही फर्स्ट कॅन्डल, तिचा हाय, ही सेकंड बॉडी, आणि हा ब्रेकआउट कॅन्डल, म्हणजे ही जी कॅन्डल आहे तिचा लो. इथं गॅप होता, म्हणजे ही आपली काय होती, ओबी होती, बरोबर. मग ओबी मध्ये मी या ओबीला आता काय करू, हा मोठा झोन मी काढून टाकतो, फक्त लावतो मी ओबीला, बघा इथे. या ओबीला जर मी असा झोन मार्क केला, राईट, बघा, 1 मिनिट. त्या ऑर्डर ब्लॉकला फक्त मी असा झोन मार्क केला, ओके. बघा, झोन मध्ये आलं, स्ट्रॉंग कॅन्डल तयार झाली, तिथे आपण बाय करायचं, या कॅन्डल आपण बाय केलं असतं. पण ठीक आहे, वरती गेलाय, वरती आपलं टार्गेट होतं, या हा हाय आपला टीपी होता, तर ठीक आहे, तो इथे डन झालाय, राईट. म्हणजे हा सीन होता आपला 1 तासाचा इमिजिएट झोनचा. कोणता होता? 1 ओव्हरचा इमिजिएट झोन आपला इथे होता, राईट. आता बघा, जर 1 तासाची कॅन्डल, नीट बघा बरं का, जर 1 तासाची कॅन्डल, हा जो हायर हाय दिसतोय आपल्याला, बघा, ही मी रेड लाईन लावलेली आहे, बघा, ही रेड लाईन. या हायर हायच्या वरती जर 1 तासाची कॅन्डल बॉडीने ब्रेक झाली, काय झाली, जर बॉडीने क्लोज झाली किंवा बॉडीने ब्रेक झाली, तर इथं आपण खाली आपले काय आपण काय शोधणार, आपले बाईंगचे झोन करणार. बरं, सध्या सीन काय सांगते, सध्या ही ब्रेक झालेली नाहीये, ही कॅन्डल चालू आहे, तो खाली येण्याचे चान्स आहे, बरोबर. तर त्यासाठी आपण काय केलंय, इथं सेल साईडचा प्लॅन पण केलेला आहे. जसंही टीआरएस आपल्याला भेटतील, आपण काय करणार, टीआरएस भेटल्यानंतर सेल साईडचे प्लॅन आपण करू शकतो. पण कधी, टीआरएस भेटल्यानंतर, कन्फर्मेशन भेटलं तरच, अदरवाईज आपण ट्रेन अजिबात प्लॅन करणार नाही, बरोबर. बघा, आता हे अनालिसिस झालं 1 ओव्हरचं. 1 तासाची कॅन्डल क्लोज होण्यासाठी बाकी आहे अजून 12-13 मिनिटं बाकी आहे, बरोबर. 12 ते 13 मिनिटं अजून बाकी आहे. त्यानंतर आपण 1 ओव्हरला इथे काय करणार, एक बाईंगचे ट्रेड प्लॅन करणार किंवा करू शकतो, बरोबर. आता येऊया आपण 15 मिनिटावर. 15 मिनिट काय सांगते बघा, 15 मिनिट आपल्याला काय सांगते बघा. 15 मिनिटाला सेम स्ट्रक्चर आहे, स्ट्रॉंग टीआरएस झाला वरतून, बघा इथे लोअर लो, लोअर हाय, हा लोअर लो, हा इथे लोअर हाय, खाली होता लोअर लो, इथे झाला आपला स्ट्रॉंग टीआरएस. 15 मिनिटाला पण सेम झोन आहे, बरोबर. स्ट्रॉंग टीआरएसचा, स्ट्रॉंग टीआरएसचा झोन सेम आहे 15 मिनिटाला. पण खाली जे आपण आता आपले जे डिमांड सुरू झाले, ते झोन आता इथे फिल्टर होऊ शकतं. फिल्टर, फिल्टर कसे बघा, फिल्टर म्हणजे आता इथे आपल्याला मार्क करायचं आपला काय, इथे झोन आहे बघा, ऑर्डर ब्लॉक, ओबी फिल्टर झाला या ठिकाणी. यस, बघा इथे जे झोन मोठे होते ते काय झाले, छोटे होऊन गेले, बघा. हा झाला ओबी, आणि इथे झाला आपला फेअर व्हॅल्यू गॅप, बघा हा, ओके. बघा, तर हे झाले आपले 15 मिनिटाचे
बायचे झोन, कोणते झोन? बाईंग झोन. बघा, 15 मिनिटचे बाईंग झोन हा इथे एक झाला. आणि इथं आपण जो मार्क केलाय तो आपण मार्क केलाय फ्रॅक्टल, बरोबर. बघा, फ्रॅक्टल कोणता? ब्रेकआउटचा. रेजिस्टन्स ब्रेक झालाय, रेजिस्टन्सचा सपोर्ट घ्यायला मार्केट येऊ शकतं. पण इथेही सीन सीन बघा, इथं 1 तासाप्रमाणे सीन आहे. जर या हायर हायच्या वरती एखादी कॅन्डल जर बॉडीने ब्रेक झाली, आता ही कॅन्डल ब्रेक होण्यासाठी वेळ आहे 10 ते 11 मिनिटं बाकी. जर ही याच्यावरती जर बॉडीने एखादी कॅन्डल क्लोज झाली, तर आपण बाईंगचे पण ट्रेड इथून प्लॅन करू शकतो. बघा, इथून आपण बाईंगचे ट्रेड सुद्धा प्लॅन करू शकतो. कारण की नवीन आपल्याला हायर हाय भेटेल ना. आपल्याला काय भेटेल नवीन? इथं आपल्याला नवीन हायर हाय आणि इथे हायर लो, आणि इथून मार्केट जर ब्रेक झालं तर नवीन हायर हाय भेटेल. तर इथं खाली आल्यानंतर इथं कुठेतरी आपल्या झोनमध्ये आपण बाय करून वरती जाऊ शकतं मार्केट, बरोबर. तो बघा, 15 मिनिट स्ट्रक्चर मी असं ठेवतो. ऍक्च्युली कधी पण बेस्ट टाइम फ्रेम ही 1 तासाची असते. ठीक आहे, 15 मिनिट 5 मिनिटं आपली ऍक्च्युली म्हणते 100 एक पिप साठी ओके आहे. 5 मिनिटं 15 मिनिटं. 15 मिनिटं नाही, पण 5 मिनिटं. बघा, सध्याचा सिनारिओ असा आहे आपला बाईंगचा. कोणता? बघा, जर टीआरएस झाला तर आपण सेल करू शकतो 5 मिनिटाला. आणि जे बाईंगचे झोन आहेत बघा, हे जे बाईंगचे झोन आहे ना, हे आपण टीपी ठेवू शकतो. काय ठेवू शकतो? इथं टार्गेट, हे टार्गेट आपण ठेवू शकतो. एक तर हा किंवा हा, राईट. बट जोपर्यंत ही कॅन्डल क्लोज होते तोपर्यंत आपण समजणार नाही की आता मार्केटला नक्की काय करायचं आहे. आणि 5 मिनिटामध्ये जर आपण आपलं स्ट्रक्चर बघितलं, 5 मिनिटामध्ये हे बघा, हायर आहे, हायर लो, हायर हाय, हायर लो, हायर हाय. आता हे 5 मिनिटं स्ट्रक्चर बघा, 5 मिनिटाचं स्ट्रक्चर आहे हे. बघा, हे मी लो काढून टाकतो झोन. इथं स्ट्रॉंग टीआरएस झाला होता. बघा, आपल्या पुढे मार्केट आलं, डिमांडला मार्केट आलं, तिथून वरती गेलं. 5 मिनिटामध्ये 5 मिनिटाचं स्ट्रक्चर कसं फॉलो केलं बघा. 5 मिनिटामध्ये तुम्हाला 200 250 पीप भेटले, 226 पीप भेटले 5 मिनिटाच्या स्ट्रक्चरनुसार. बट आपण स्ट्रक्चर शक्यतो 15 मिनिट किंवा 1 तासालाच मार्क करूया. रिस्क कमी असते त्यामुळे, बरोबर. बघा, ऍक्च्युली 5 मिनिटाचं तुम्ही स्ट्रक्चर बघितलं ना, 5 मिनिटाचं स्ट्रक्चर पण प्रॉपर वर्क झालंय. बट 5 मिनिट टाइम फ्रेम आपण एंट्रीसाठी घेत घेत असतो. 5 मिनिटं आणि 1 मिनिटाची टाइम फ्रेम. आणि इथे आपण बघू शकतो, टीआरएस जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सेल आपण करणार नाही, बरोबर. सो बघा, 15 मिनिटाचा हा तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा. बघा हा, जसं मी पण शेअर करून ठेवतो ग्रुपवरती. हे आपले बाईंगचे झोन आहे, इथे आणि इथे. आणि ही जर इथं ब्रेकआउट दिली म्हणजे क्लोज झाली 15 मिनिटाला, शक्यतो 1 तास बघा. 1 तासाला किंवा हा 1 तास कसा प्रॉपर दिसतो बघा आपल्याला, 1 तास आणि 15 मिनिटाला. तर आपण वरती आपले थोडे बाईंगचे झोन वरती पण येऊन जाणार, ठीक आहे. म्हणजे वरती पण आपण बाय करू शकतो. तर सकाळी एक मिनिटचे कन्फर्मेशन शेअर केले होते, हो बरोबर बरोबर. बरं, मी शेअर करतो हे. कॉपी. बघू, ही कॅन्डल जर ब्रेक झाली तर आपण बायची इथं झोन मार्क करणार. जर याच्यावरती क्लोज झाली तर हायर ह्याच्यावरती क्लोज झाली तर आपण बाईची झोन मार्क करणार. आणि 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 आणि- ठीक आहे, सध्या फक्त आज सेम दिसतोय आपल्याला, बाकी वेगळं काही दिसत नाही मार्केटमध्ये. 15 मिनिटामध्ये तेच दिसते.
आणि 1 तासामध्ये तो सीन दिसतोय आपल्याला बाईंचा. हा, वन डे नुसार जर आपण बघितलं तर कन्फर्मेशन भेटलं तर इथं आपण सेल करणार. 5 मिनिटाला कन्फर्मेशन जर भेटलं तर आपण सेल प्लॅन करू शकतो, नाहीतर इथं सेल नाही करू शकत. एखादी करन्सी पेअर बघायची का? करन्सी पेअर हो, ते एखादी करन्सी पेअर आपण बघू. कुठं सेटअप दिसतंय का? 1 तासाची आणि 15 मिनिटची कॅन्डल क्लोज व्हायला 5 मिनिटं बाकी आहे. तोपर्यंत एखादी करन्सी बघूया आपण. 1 डे, 4 तास. हो, 2 मिनिटं थांबा. करन्सी मध्ये कुठे कुठे सेटअप आहे का बघतोय मी. हम्म,
हो, 2 मिनिटं मी ना सेटअप बघतोय. करन्सी मध्ये दिसतो पुढे ते चेक करतोय. मग 2 मिनिटं. ओके. जीबीपी USD. बरं, TRS. ओके. एक इकडे स्मॉल स्विंग आहे. शॉर्ट मध्ये जर बघितलं ना, जो बायचा झोन होता 4 तासाचा, तिथून आपण घेऊ शकतो. किंवा हम्म, बघा आता 1 तासाला काय झालं. इथे 1 तासाला इथे ना शॉर्ट हा शॉर्ट करू शकता बरं का तुम्ही. एक सेल करू शकता GBP USD. किती झालं काय बघा. 1 तासाला झालं काय. अरे थांबा. 12:30 आपण एक पहिले गोल्ड बघू, नंतर इथे येतो तुम्हाला दाखवतो मी. ओके. गोल्ड कॅन्डल झाली काय बघा, याच्यावरती क्लोज दिली आहे. कशावरती. हायर याच्या वरती, म्हणजे नवीन हायर आहे भेटलाय. 1 मिनिट पहिले बाईंगचे झोन मार्क करून घेतो मी. 15 मिनिटं 1 तासाला. 1 होरला आणि याला. इथं नाही, इथे पण नाहीये. ओके. बघा. OB. हा होता FVG. फर्स्ट कॅन्डल, सेकंड कॅन्डल, थर्ड कॅन्डल याच्यावरती. नाही, पण एवढा मोठा ऑर्डर फ्लो आपण मार्क नाही करू शकत बघा. फक्त ऑर्डर ब्लॉक आपण जर घेतला असं एवढा तर चालेल. 15 मिनिटाला काय, 15 मिनिटाला. ओके. 15 मिनिटला. 15 मिनिटला फिल्टर करून
लक्ष द्या. हा झाला एक्स्ट्रीमचा झोन. इथं आपला बाय करायचंय गोल्ड या ठिकाणी. 15 मिनिटाचा झोन आहे एक्स्ट्रीमचा. 15 मिनिटाच्या झोन मध्ये मार्केट आल्यानंतर बघा वरती कुठेच नाहीये, वरती कुठेच आपला झोन नाहीये. सो हा एकमेव झोन आपल्याला भेटला बघा इथे. ओके. तर इथे आपण बाय करू शकतो एक्स्ट्रीमला. आणि इथे जर बाय करायचं धरलं या फ्रॅक्टलला बघा, या फ्रॅक्टलला टार्गेट फार छोटे, तर इथं बाय करून मजा नाही बघा. या फ्रॅक्टरला बाय करून काहीच मजा नाहीये, कारण की टार्गेट किती इथले, जेवढा ब्रेक होऊन वरती गेला बघा एवढंच टीपी आहे आपला. पण इथे आपला चांगला टीपी भेटेल या ठिकाणी. या ठिकाणी मार्केटने आपल्याला बाईंग दिली ना, तर आपण हा टीपी वरती ठेवू शकतो इथे बरं का. या झोनला बघा, एक्स्ट्रीमच्या झोनला, 15 मिनिटाच्या एक्स्ट्रीमच्या झोनला बघू आपण. इथे मार्केट आल्यानंतर इथं जर कन्फर्मेशन मिळालं 15 मिनिटाच्या झोनला, तिथं आपण बाय करणार आहोत. लक्ष द्या, प्रत्येकाने लक्ष असू द्या. इथं आपण बाय करणार या ठिकाणी. ओके. इथून पण वर जाईल बरं का हा फ्रॅक्टल झोन वरून. का ब्रेकआउट झोन आहे ना, ब्रेकआउट. बट टीपी फार छोटा भेटेल. इथं आपण 1 मिनिटाला बघू काहीतरी कन्फर्मेशन, काही अडचण नाहीये. बट टीपी प्ले इथे आपल्याला छोटा बघायला भेटेल. या ओबी पासून जरी म्हणलं तरी काय लईत लई 100 पीप, 100-110चा टीपी बघायला भेटेल आपल्याला. हं? बघू चला. हं? आपण होतो जीबीपी युएसडी मध्ये. जीबीपी युएसडी मध्ये झालं काय बघा, 1 ओव्हरला 1 ओव्हरला काय होतं बघा, ही आपली एक बायचा झोन होता, डिमांड एरिया. बरं, बाईंगचा डिमांड एरिया होता एफईजीओबी. आणि मार्केटने काय दिलं, वरतून स्ट्रॉंग टीआरएस केल्या बघा. स्ट्रॉंग टीआरएस केल्या म्हणजे मार्केट खाली येते. खाली येते म्हणल्यावरती इथं आपण काय केलं, 4 तासाला बघा, इथं एक 4 तासाला उभी होता, एक्स्ट्रीमचा उभी होता, एक्स्ट्रीमचा ऑर्डर ब्लॉक बघा. मोठी कॅन्डल ही होती 1 नंबरला. बरोबर, ही बघा, ही 1 नंबरची कॅन्डल. 2 नंबर ही ब्रेक, बॉडीने ब्रेक दिलेली. आणि 3 नंबर ही. सो ही कॅन्डल आपण अशी मार्क जर केली, हे बघा, 4 तासाची कॅन्डल आपण अशी मार्क केली, तर सध्या गोल्ड कुठे आहे आपल्या, सॉरी, जीबीपी युएसडी कुठे आहे, आपल्या इमिजिएट झोन मध्ये, सेलिंगच्या इमिजिएट झोन मध्ये होता. बरोबर. सेलिंगच्या इमिजिएट झोन मध्ये 15 मिनिटामध्ये आपण आलो. 15 मिनिटामध्ये बघा, आता मी तो झोन काढून टाकतो. 15 मिनिटं एरियामध्ये आल्यानंतर झालं काय, 15 मिनिटला इथे आपल्याला स्ट्रॉंग टीआरएस झाला बघा. इथे स्ट्रॉंग टीआरएस दिला होता इथे असा. टीआरएस दिल्यानंतर हा वरती होता एफईजी उभी. बरोबर. एफईजी उभी मध्ये मार्केट गेलं होतं इथे बघा. इथून आपण एक सेल प्लॅन करू शकतो बघा. छोटा स्टॉप लॉस सोबत टार्गेट चांगला आहे, तो इथे सुद्धा आपण एक आहे ना, सेलचा प्लॅन करू शकतो. पण स्टॉप लॉस नक्की लावा, प्रत्येक ट्रेडला आहे ना स्टॉप लॉस लावत चला प्रत्येकाने. 1 मिनिट, मी एंट्री घेऊन टाकतो ती. जीबीपी युएसडी, जीबीपी युएसडी. ठीक आहे. बघा, एक सेटअप सध्या जीबीपी युएसडी मध्ये आपल्याला भेटलेला आहे. जीबीपी युएसडी मध्ये आणि गोल्ड मध्ये बघू आपण. गोल्ड मध्ये सध्या 15 मिनिटाचा झोन आहे आपल्याला, या हायर हाय ब्रेक झाल्यामुळे. फ्रॅक्टल पासून चाललंय वाटतं वरती, बट कन्फर्म.
टार्गेट छोटे राव भेटेल राव. टार्गेट ती मजा नाहीये बघा. नीट लक्ष द्या बघा इथे. हा ओबी आहे. स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल बनली. इथून बाय करायचंय. पण टार्गेट छोटे मग काय बाय करून मजा नाहीये. 40-50 फिटचे. नका करू इथे नका बाय करू. बघू. प्लॅन कुठे करायचा आपला हा. प्रॉपर हा जो एक्स्ट्रीमचा झोन आहे. इथून टार्गेट भारी भेटेल. जर इथून कन्फर्मेशन मिळालं ना, तर इथून टार्गेट आहे 200-250 बिपचं टीपी आहे. 15 मिनिटाला हा सीन आहे, दुसरं काहीच नाही 15 मिनिटाला. बट मला अजूनही काय वाटतंय सलग खाली यायला पाहिजे तो. अजूनही वाटतंय बरं का. बघा, हा जर ब्रेक झाला तर एक टीआरएस होऊ शकतो. एक टीआरएस होऊ शकतो 5 मिनिटाला. ठीक आहे ना, काय अडचण नाही. बघू आपण काय काय होतं काही नाही ना. बघा सध्या आपल्याला स्ट्रक्चर काय दिसतंय माहितीये का. 1 तासाला ब्रेक दिलेला आहे. सो आपण काय केलं, हे आपले 1 तासाचे झोन होते बरोबर. त्यानंतर 15 मिनिटाला सेम झोन होते. 15 मिनिटाला सेम बाईंगचे झोन होते. इथं काय केले त्याने 15 मिनिटाला पण ब्रेकआउट दिला आहे. 1 तासाला पण ब्रेकआउट दिला आहे. याचा अर्थ काय, मार्केट वरती जाणार आहे बरोबर, असं याचा सीन आहे. बट जर 5 मिनिटाला जर इथं आपल्याला काहीतरी कन्फर्मेशन मिळालं ना. बघा, 15 मिनिटाला इथं आपण नक्कीच बाय करणार. कन्फर्मेशन नाही बरं हे बघा इथे. इथं 15 मिनिटाला आपण नक्कीच बाय करणार जर कन्फर्मेशन भेटलं तर. बरोबर. पण चला मला काय वाटतं की हा टीआर जर 5 मिनिटाला भेटला ना, तर येऊ शकतं खाली पण बघू. जर इथं टीआरएस विथ एफपीजी जर दिला. बघा इथं जर टीआरएस विथ वरती जर काहीतरी झोन असेल आपला सेलिंगचा, तर इथे पण आपण बाय करू, काय अडचण नाहीये. सॉरी, सेल करू. इथे पण आपण एक सेलची पोझिशन घेऊ शकतो. बट कधी जर हे कन्फर्मेशन भेटलं तर सेल पण करू शकतो. जर खाली आपल्या बाईंग झोन मध्ये मार्केट आलं तर इथे एक बायची एंट्री घेऊन बघा. इथं आपण कुठेतरी बायची एंट्री घेऊन हा वरती आपण आपला टार्गेट लावू शकतो. बरोबर बघा इथे. आणि जर जर समजून घ्या मार्केटने इथे आपल्याला जर काहीतरी टीआरएसचं कन्फर्मेशन दिलं आणि वरती एखादा झोन सोडला सेलिंगचा, तर आपण वरती सेलिंग करून हायच्या वरती स्टॉप लॉस लावून हे खालचे जे बाय झोन आहे बघा, हा पहिला बाईंगचा झोन आहे, हा खालचा बाईंगचा झोन आहे, हे आपण टीपी असे ठेवू शकतो. बरोबर. सो बघू आता मार्केट रिॲक्ट करून करतं, इथून करतं का टीआरएस दिल्यानंतर वरती एखादा आपल्या सेलिंगचा झोन सोडतं. बरोबर. जिथूनही तो काहीतरी आपल्याला काहीतरी कन्फर्मेशन देणार, तिथून आपण एक तर बघा, आता इथं सीन असा झाला, इथं बाईंगची पण एक झोन आहे आणि सेलिंगचा पण झोन दिसतोय आपल्याला. सो बघू आता काय होतं काही नाही. जिथे येणार काहीतरी कन्फर्मेशन भेटलं ना, मी तुम्हाला ग्रुपला शेअर करतो. तत्पूर्वी मी ना ह्या लगेच आहे ना तुम्हाला याला टाकून देतो मी. ग्रुपला एक झोन शेअर करून ठेवतो मी तुम्हाला 15 मिनिटाची. ठीक आहे. हे 15 मिनिटाची झोन जी आहे ना, हे मी तुम्हाला ग्रुपवरती शेअर करतो. हम्म. ठीक आहे. सर सिल्वर चेक करा. सिल्वर नका करू. सिल्वर नका करू. ठीक आहे, मी सांगतो तुम्हाला सिल्वर. सेम आहे. सेम स्ट्रक्चर आहे. आपलं गोल्ड आणि सिल्वरचं दोन्ही स्ट्रक्चर सेम आहे बघा. सिल्वरचंही स्ट्रक्चर सेम आहे आणि गोल्डचं बघा, सिल्वर मध्ये ब्रेक नाही दिलाय, बट गोल्ड मध्ये ब्रेकआउट दिलेला आहे 1 तासाला. ते स्ट्रक्चर सिल्वर क्लिअर सांगतो की इथून मार्क इथपर्यंत खाली येणार. हे बघा इथपर्यंत या ठिकाणी येणार सिल्वर. खाली कुठला झोन आहे आपला 4 तासाला. वन डे काय सांगतोय. वन डे वरून बघा, वन डे वरून ते क्लिअर कळते की खाली येणार आहे.
म्हणजे 5 मिनिटाला आपल्याला काहीतरी कन्फर्मेशन भेटलेलं असणार. बघा. यस. बघा, 5 मिनिटाला इथं कन्फर्मेशन भेटलेलं आहे इथे स्ट्रॉंगचं. वरती एखादा वरती बघा, इथे कुठेच आपल्याला सेलिंगचा झोन दिसत नाहीये, पण एकच दिसतो इथे बघा, एवढं एकच आहे. म्हणजे इथं आपली सेलिंगची एंट्री होती बघा या ठिकाणी. एफईजी उभी कुठे? टीआरएस वरती कुठेच तुम्हाला एफईजी उभी नाहीये, फक्त इथेच होता. इथूनच मार्केट खाली येते. सो इथं बघा सिल्वर सांगतंय की त्याला खाली यायचंय. सो बघू, गोल्ड पण जो ब्रेकआउट दिला ना गोल्डने, तो ट्रॅप असू शकतो बरं का. बघा हा जो ब्रेकआउट आहे ना 1 तासाला, तो ट्रॅप असू शकतो. पण आपण जी इथं एंट्री घेणार आहे 15 मिनिटाला, ही कन्फर्मेशननेच घेणार. डायरेक्टली लिमिट ऑर्डर वगैरे अजिबात लावायची नाही. लिमिट ऑर्डर लावायची आपण अजिबात नाही. बघा, आणि हे बघा, हा 15 मिनिटाची आपल्या झोन आहे बायचे. हा जो ब्रेकआउट दिलाय ना, हा ट्रॅप सुद्धा असू शकतो बघा. हा जो ब्रेकआउट दिलाय स्ट्रक्चरचा, तर फेक आपण म्हणतो ना, फेक ब्रेकआउट असू शकतो. बट मग आपण जरी तो असला किंवा नसला, आपल्या काय करायचं नाहीये. आपण काय करणार, आपण आपल्या कन्फर्मेशनने बघा, इथं मी 5 मिनिटाला तुम्हाला कन्फर्मेशन दिलंय. जर हा टीआरएस झाला, तर इथून आपण आपल्या सेल करू शकतो. आणि वरती काय करू शकतो आपण, स्टॉपलॉस आपला ऑर्डर लॉकच्या वरती स्टॉपलॉस लावून खाली आपले जे पण काही बाईंगचे झोन आहे ते आपण आपले टार्गेट ठेवू शकतो. ठीक आहे. आणि जर 15 मिनिटाला जर इथं बाय करायचं असेल, इथं काय करणार, आपण 1 मिनिटाला आपण आपलं टीआरएसचं कन्फर्मेशन बघणार. टीआरएस झाल्यानंतर वरचा जो पीवाय आहे, तो आपण पीवाय टार्गेट ठेवून देणार. ठीक आहे. येस. निफ्टी सांगा ना. अरे मी ते नाही करत हो मॅडम, मी नाही करत. बट ठीक आहे, जरा प्रयत्न करतो, तुम्ही सांगताय तर. मी ते गॅपअप गॅपडाऊन मुळे ना गडबड होती निफ्टीची. मग ठीक आहे, सांगतो इंडेक्स. निफ्टी निफ्टीचा वन डे. 1 मिनिट हा. बघा बरं, आता अशा मार्केटला काय अनालिसिस करायचं अशा मार्केटमध्ये. ठीक आहे. बघा, याची लिक्विडिटी घेतली, त्याची घेतली, वरची पण घेतली, खालची घेतली. इथून याचा अर्थ इथून वर जाऊ शकतं. वन डेचा हा आहे पीओआय. इथून वर जाऊ शकतं. तो आता म्हणजे 1 डे नुसार 4 तास आपण आता डायरेक्ट लावूया. 1 तास. 1 तासाला मार्केट आहे कुठे, ब्रेकआउट झोन पाशी बघा. हा झाला निफ्टी. कुठे मार्केट, रजिस्टन्स ब्रेक झाला, रजिस्टरच्या सपोर्ट जवळ मार्केट आहे निफ्टीला. 5 मिनिटामध्ये येऊया. बघा, 5 मिनिटाला काही कन्फर्मेशन नाही. टीआरएस पॉईंट फार वरती इथे. टीआरएस पॉईंट फार वरती आहे. बट आपण खाली तिथे एखादा वीक टीआरएस जर भेटला बघा इथे, आता स्विंग तयार, म्हणजे स्विंग नाही झालाय अजून, बट होऊ शकतो. कारण की बघा, याच्यावरती जर कॅन्डल क्लोज झाली ना, या हायच्या वरती, तो स्विंग होऊ शकतो. तर इथे एक बाय करू शकतो आपण. किती मिनिटाला, म्हणजे निफ्टीमध्ये 5 मिनिटाला बघा ब्रेक झाला तर. बट 1 मिनिटाला जर आलो आपण, 1 मिनिटाला नाही, 1 मिनिटाला पण कोणतं कन्फर्मेशन नाहीये. हाच आहे, सेम कन्फर्मेशन आहे, काय अडचण नाही. सो बघा मॅडम, इथं आहे ना, हा वीक टीआरएस होणार, इथं बाय करू शकता. आणि तुम्हाला टार्गेट जर ठेवायचं आहे ना, हे बघा, हा पीवाय तुम्ही टिपी ठेवू शकता वरचा. 1 तासाचा पीवाय टार्गेट म्हणून तुम्ही ठेवू शकता. ठीक आहे. हं, बरं. हं, हं. बरं ठीक आहे, चला बघा. सध्या हे झोन येणार, याचं स्क्रीनशॉट काढून ठेवा. तसं मी ग्रुपला पण शेअर करतो. हे आपले बाईंग, हे जेवढे काही झोन दिसत आहे ना,
हे सगळे झोन आहे आपले बाईंगचे झोन आहे. बरोबर. बघा हा 1 तासालाही सेम आहे, 15 मिनिटालाही सेम आहे. या झोन मध्ये आल्यानंतर मी करतो, मी तसं शेअर करतो सर. येस येस, मी ग्रुपला पण शेअर करतो. हे बघा, हे बाईंगचे झोन आहे. आणि इथे हा 15 मिनिटाचा जो करंट मध्ये ब्रेक झालेला आहे, तो 15 मिनिटाचा इथं झोन आहे बाईंगचा. या झोनला आपण जर कन्फर्मेशन मिळालं तरच बाय करणार, अदरवाईज बाय करणार नाही या झोनला. बरोबर. पण एक 5 मिनिटाचं मी तुम्हाला सीन काय सांगितला बघा. 5 मिनिटाला जर इथं स्ट्रॉंग टीआरएस झालाय बघा, हा हा जर 5 मिनिटाला टीआरएस झाला, तर इथं वरती एफपीजीओबी मध्ये काय करायचं आहे, सेल साईडला ट्रेड प्लॅन करायचा आहे. आणि जे पण काही बाईंगचे झोन आहे ते आपण टार्गेट ठेवू शकतो. ठीक आहे. येस. युरो युएसडी, युरो सांगू, युरो युरो युरो, एक मिनिट. युरो मध्ये ओके, हा टीपी आहे. युरोचा 1 तास नाही नाही. बघा, युरोमध्ये आज झाला स्ट्रॉंग टीआरएस, म्हणजे मार्केट काय इथून बाईंगला हा खाली झाला. आपला कोणता एरिया, डिमांड एरिया. डिमांड वरून मार्केट वरती गेलं तुमच्या पीओआय ला. म्हणजे हा टीपी तुमचा इथं डन झालाय. बरोबर. इथं एंट्री, हा टीपी वरती डन. तो आता जर प्लॅन करायचा असेल, आता जर तुम्हाला एंट्री घ्यायची असेल युरोमध्ये, सध्या मार्केट आहे फर्स्ट सेकंड थर्ड. ओके, हा पण आपला उभी होता इथे. ओबी मध्ये नाही, आता ते एंट्री नाहीये. बट बघा, तुम्हाला जर 1 तास झोन आहे. बरोबर. हा झोन मार्क करून घ्या. हे बघा, या झोन मध्ये मार्केट आले एफपीजी मध्ये 15 मिनिटा, सॉरी 1 ओव्हरचा झोन आहे. 5 मिनिटाला टीआरएसचं कन्फर्मेशन. आणि हा हायर आहे टीपी. ओके, हा हायर आहे, आपण टीपी ठेवू शकतो. किती मिनिटाला? 1 तासात झोन आहे बघा, 1 ओव्हरचा झोन आहे हा. येस, हा येतोय खाली, येतोय हा गोल्ड खाली येतोय. दिला पाहिजे, टीआर जर दिला ना तर भारीच होईल. म्हणजे कसं एक सेल पण प्लॅन करू शकतो. बट इथं या 15 मिनिटाच्या इमिजिएट मध्ये आलं तर 1 मिनिटावरती कन्फर्मेशन घेऊन आपण करू शकतो बाय करून. वरचा जो पीओआय आहे बघा, हा पीओआय झाला बघा, हा पीओआय आपण टीपी ठेवू शकतो. हे बघा, हा झाला सेलिंग झोन. पण आता सेलिंग झोन कधी होणार, जेव्हा हा टीआरएस होणार बघा, जेव्हा याच्या खाली एखादी कॅन्डल बॉडीने ब्रेक होणार बघा, ब्रेक होणार, तेव्हा ह्या एक्स्ट्रीमच्या इथं एक आपण काय करणार, सेल साईड प्लॅन करून हे जेवढे पण बाईंगचे झोन आहे खाली ते आपण टीपी ठेवणार. ओके. बर, ठीक आहे. बघू काय होतं काही नाही. जर ब्रेक झालं किंवा जे पण कन्फर्मेशन येणार ना, ग्रुपला तुम्हाला शेअर करणार मी. ठीक आहे. ठीक आहे, चला बाय बाय. थँक्यू.